जे ते आक्रमक झालेले त्यांच्या मागण्यांना घेऊन परवाच्या दिवशीच त्यांनी थेट आदिवासी विकास भवनच्या मुख्यद्वारापर्यंत धडक मारली होती आणि आता देखील हा गोंधळ सुरू असल्याचं आपण पाहतोय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे आपल्या बरोबर। लक्ष्मण, काय तपशील याबद्दल? आता आदिवासी विभागातील कर्मचारी सुरू आहे। वर्ग 3 आणि वर्ग 4 चे हे कर्मचारी आहे आणि त्यांना रोजंदारीवर काम मिळावं अशा प्रकारची त्यांची मागणी आहे। मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी प्रतिनिधी कंत्राटी पद्धतीने काही लोकांची भरती करण्याचा निर्णय घेतला। त्या भरतीला विरोध करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून अर्थात गेल्या 30-35 दिवसांपासून जे बिराड आंदोलन जे आहे ते आदिवासी आयुक्तालयावर येऊन धडकलेलं आहे। आदिवासी आयुक्तालयाच्या समोर असलेल्या रस्त्यावरती पंडाल टाकून हे बिराड आंदोलन सुरू आहे। मात्र वेळोवेळी ह्या आंदोलकांकडनं सरकारला अल्टिमेटम गेल्या 2 दिवसांपूर्वी देखील आंदोलनामध्ये त्यांनी आदिवासी आयुक्तालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता। प्रमाणात ते घुसले देखील होते। मात्र त्यावेळेला पोलिसांनी त्यांची समजूत काढून त्यांना पुन्हा बाहेर काढलं। मात्र त्यानंतरही त्यांचा प्रश्न सुटलेला नाही। राज्याचे आदिवासी मंत्री उईके जे आहेत त्यांनी देखील असं सांगितलं होतं की या आंदोलकांच्या ज्या मागण्या आहेत त्या नियमबाह्य आहे, त्यांना नोकरीवर घेता येणार नाही ज्या पद्धतीने त्यांची मागणी आहे त्या पद्धतीने। त्यामुळे या सगळ्या मागणीचा जो आहे तो वाढलेला आहे आणि म्हणूनच हे आंदोलक देखील मागे हटायला तयार नाहीये। सरकार देखील मागण्या पूर्ण करायला तयार नाहीये आणि हे आंदोलन जे आहे ते आता आपल्याला सगळं पाहता येत आहे। आज खरं तर या आंदोलकांनी दुपारी 3 वाजेपर्यंत असं अल्टिमेटम दिलेलं होतं। मात्र त्यानंतर शासनाकडून कुठल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही। त्यानंतर पुन्हा पंचमतीनंतर हे आंदोलक 5 वाजेपर्यंत थांबले। नंतर आता काही काळापूर्वी या आंदोलकांनी या ठिकाणी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी तो आणि यावेळेला आंदोलक आणि पोलीस आहे त्यांच्यामध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळालं। आता देखील हे आंदोलक प्रचंड आक्रमक आहे, संतप्त आहे, त्यांच्या भावना देखील तीव्र आहे। त्यामुळे हे आंदोलन जे आहे त्यात आपल्याला चिघळताना पाहायला मिळतंय। पोलिसांकडनं समजूत काढली जाते, आंदोलक आक्रमक होत आहे। साधारणतः गेल्या 4 ते 5 दिवसांपासून अशाच प्रकारचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। 2-2, 4-4 तासांनी हे आंदोलक आक्रमक होतात, घुसण्याचा प्रकार। मात्र या ठिकाणी पोलिसांचा असलेला मोठा बंदोबस्त, मोठा फौज त्यांना जाऊ देत नाहीये। त्यामुळे पोलीस आणि आंदोलनकर्ते हा संघर्ष गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळतोय। मात्र हा संघर्ष आता हळूहळू विशाल वाढताना दिसतोय। आता देखील हे आंदोलक आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते। मात्र या आंदोलकांना पोलिसांनी पुन्हा एकदा या ठिकाणी रोखलेलं आहे। या सगळ्या कर्मचाऱ्यांची मागणी आहे, हे रोजंदारीवरचे कर्मचारी आहे। गेली अनेक वर्ष ते आदिवासी विभागाच्या वेगळ्या पदांवर काम करते। शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आहे, काही चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे। त्यांच्या ह्या सगळ्या मागण्या आहेत की जी सरकारने कंत्राटी पद्धतीने ही भरती काढलेली आहे, ती कंत्राटी पद्धतीने भरती न करता या आंदोलनकर्त्यांना अर्थात जे आहे त्यांना या नोकऱ्यांमध्ये समाविष्ट करून घ्यावं अशा प्रकारची त्यांची मागणी आहे। प्राधान्य यांना द्यावं अशा प्रकारची त्यांची मागणी आहे आणि म्हणून हे आंदोलनकर्ते बिराड घेऊन आदिवासी आयुक्तालयावर येऊन धडकलेले आहे। आणि आज नाही तर गेली 35 दिवस हे आंदोलनकर्ते या ठिकाणी तळ ठोकून आहे, मागे हटायला तयार नाहीये। मंत्री देखील सांगताय की हे नियमबाह्य असं मंत्र्यांकडनं सांगितलं जात आहे। मात्र आता या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की आजपर्यंत वर्ष माध्यमातून आम्ही 10वी कक्षा केल्या, आजपर्यंत विद्यार्थ्यांचे पेपर आम्ही तपासलेले आहे, आजपर्यंत आम्ही याच विद्यार्थ्यांना आम्ही शिकवत आलो इतकी वर्ष। पण अचानकपणे सरकारला ही उपरेती कुठून झाली की आम्ही पाहिजे आहे, आम्ही आता नाहीये अशा प्रकारची उपरेती सरकारला कुठून झाली? इतके वर्ष आमच्याकडून काम करून घेतलं, मात्र आता जेव्हा द्यायची वेळ आली तेव्हा मात्र तुम्ही एका ठेकेदाराच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची जर भरती करणार असाल, कंत्राटी पद्धतीने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती करणार असाल तर मात्र याला आमचा विरोध आहे अशा प्रकारची भूमिका या करते। तर 35-40 वर्ष या लोकांना आदिवासी विभागामध्ये काम करून झालेले आहे। आज ते एजबार झालेले आहे आणि एजबार झालेल्या परिस्थितीमध्ये दुसरीकडे नोकरी मिळणं शक्य नाहीये आणि त्यामुळे याच नोकरीवरती त्यांना कायम करून घ्यावं, किमान रोजंदारीवर तरी त्यांना कायम करून घ्यावं अशा प्रकारची मागणी त्यांची सरकारकडे आहे। आणि सरकार देखील आपल्या मतावर ठाम आहे की हे जर शिक्षक होण्यासाठी पात्र नसतील तर त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण जे आहे ते दिलं जाणार नाही किंवा गुणवत्तापूर्ण शिक्षण आदिवासी विभाग देऊ शकणार नाहीये। आणि म्हणून यांच्या जागेवरती गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी उच्च शिक्षित जे शिक्षक आहेत त्यांची भरती करावी अशा प्रकारची मागणी यांची सरकारची भूमिका आहे। आणि म्हणून हे आंदोलन जे आहे ते अधिक प्रमाणात चिघळताना पाहायला मिळतं। वारंवार आंदोलन आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताय, मात्र
पोलीस त्यांना हा जो सिलसिला गेल्या काही दिवसांपासून आहे तो वाढताना पाहायला मिळतोय. आता ते सांगताय की आज दिला नाही, आज रात्री उशीर आम्ही असे नाहीत घुसू आम्ही प्रकारची आहे आंदोलन लक्ष्मण, पण काही दिवसापूर्वी खुद्द आदिवासी विकास मंत्र्यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना आश्वासन दिलं होतं की तुमचा प्रश्न, तुमची मागणी जी काय असेल ती पूर्ण करू किंवा प्रश्न सोडू. आणि त्यानंतर पुन्हा आपण जर बघितलं तर साधारण मी चुकत नसेल तर जुलै महिन्याच्या 12 तारखेपासून हे आंदोलक पुन्हा आक्रमक झालेले आहेत. त्यांना कारण त्यांच्या मागणीबद्दल पुढे काहीच विचार होऊ शकला नाही. मग आता नेमकं काय समजायचं? अगदी खरं आहे विशाल, 12 जुलैपासून हे आंदोलनकर्ते आक्रमक आहे. जसं आपण म्हणाला आदिवासी राज्याचे जे आदिवासी मंत्री आहे अशोक उईके हे नाशिकला आलेले होते. तेव्हा देखील यांनी आंदोलनाची नाशिक मुंबई महामार्गावर जेव्हा यांनी नाशिक मुंबई महामार्ग रोखून धरलेला होता, दोन्ही बाजूनी वाहतूक कोंडी केलेली होती, त्यावेळेला स्वतः मंत्री त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी या आंदोलनकर्ते समजूत काढली आणि त्यांना तुमचे प्रश्न मार्गी लावू अशा स्वरूपाचं आश्वासन जे आहे ते मंत्री अशोक उईके यांनी दिलेलं होतं. हे आश्वासन दिल्यानंतर देखील प्रशासकीय पातळीवर ज्या वेळेला त्यांच्या मागण्यांची चर्चा करण्यात आली त्यावेळेला मात्र त्या मागण्या पूर्ण होऊ शकणार नाही हे मंत्र्यांच्या लक्षात आलं. तेव्हा मात्र त्यांनी मागण्या पूर्ण होणार नाही अशा जे आहे ती घेतली. त्यामुळे हळूहळू जे आहे ते हे आंदोलन जे आहे ते चिघळताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे आंदोलनकर्ते मागे हटायला तयार नाहीये. आंदोलनकर्ते कुठल्याही परिस्थितीत केली आहे आणि म्हणून हे आंदोलनकर्ते मागे हटत नाहीये. आणि आता देखील आपल्याला ही दृश्य जी पाहायला मिळते, काही आंदोलनकर्ते आपल्या बरोबर आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे आंदोलनकर्ते काय म्हणताय तुम्ही आंदोलन करताय, काय नेमकी भूमिका आणि काय मागणी आहे? आणि आम्ही कोणी कुठे जाणार नाही, आम्ही इथेच आम्ही इथे बसलेले. लोकशाहीचे सरकार नाही हे. काय करताय सरकार एवढे दिवस? काय करताय? आम्ही कोणाकडे जाब मागायचा? कोण म्हणते नियम बाह्य? नियम माहिती आहेत का? नियम बाह्य हा अभ्यास केलात की नाही? कोणत्या मागण्या मागतोय? रोजंदारी मागतोय, परमनंट पण मागितलं नाहीये. आता आम्ही सांगतो आम्हाला सगळ्यांना परमनंट झाल्याशिवाय आम्ही हलणार नाही. आता अहो कोणती पात्रता पाहिजे? पात्रता नाही सांगताय आणि आमच्यातलीच कशाला घेताय? मग कुठून आली मग पात्रता? बाह्य स्वतःतून आमच्यातले लोक कशाला घेताय? मग कोणती अजून पात्रता पाहिजे? हा आम्ही पोरं कला क्रीडा संघटनेपासून उच्च स्तरावरती नेले. 10 वर्ष कुठे गेलेली यांची पात्रता? तेव्हा यांना दिसलं नाही की यांच्यामध्ये पात्रता नाही. येडेत शिक्षक आहेत, वर्ग 4 कर्मचारी आहेत, 24 तास शाळेवरती कामं करतो, पोरांना सांभाळतो. वेडेत आम्ही इथे. अंत बघताय हे लोक आमचा. खूप झाला आता आम्ही ऐकणार नाही. मग कशाला बसलेत? काय कामाचं आहे सरकार? वेडेत सरकार कशाला बसलंय? नाही होते ना, द्या ना सोडून तुम्ही. हा किती दिवस सहन करायचं? अरे तमाशा लावलाय काय? रोज तेच कटपुतली आहेत का? आम्ही नाही कोणाची कटपुतली, आम्ही हक्काचे आहेत. जो तो उठतो आणि सांगतो करायचं नाही, हे नाही करायचं, ते नाही करायचं. वेडेत आम्ही इथे. खूप झालं आता भूमिका काय असणार? आता भूमिका झाली, आता आर नाही तर पार, जे होईल ते होईल. असे आमच्यावरती गुन्हे दाखल करताय ना, कारण की आम्ही न्याय मागतो म्हणजे गुन्हा करतोय. आम्ही हक्क मागतोय, आमचा जॉब मागतो, आमची रोजीरोटी मागतो म्हणजे आम्ही हे मागतोय.